मग घ्या. अरे निघालो म्हणजे आलो, बस स्टॉपवर आलो. आलो 2 मिनिटात आलो. अरे हा बघ पोचतोय, बस स्टॉपलाच पोचतोय. आलो. चल बाय. तर मित्रांनो ॲक्च्युली माझी घाई झाली आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज चाललो आहे मी फ्रेंडसोबत चाललो आहे फार्म हाऊसवर, पिकनिकसाठी चाललो आहे. तर चला मग घाई झाला, आधीच उशीर झाला, आपण पुढे भेटू. चला बाय. तर मित्रांनो आता आलो दादरला. ज्याला कॉल केलं होतं मंगेशला, तो सुद्धा आहे सोबत, म्हणजे त्यांनी मला कॉल केलं होतं. मंगेश ठाकूर माझा स्कूल फ्रेंड आहे आणि आम्ही आज चाललो आहे. कुठे चाललो आहे? कृष्णा फार्म हाऊस नेरळला चाललो आहे आम्ही. खूप टाईमनंतर आता पिकनिक प्लॅन केले आम्ही, सगळे स्कूल फ्रेंड्स आहेत. तर आता वडावरून दादरला आलो आहे. दादरवरून ट्रेनने आता नेरळला जाणार. ट्रेनमध्ये बसलो आहे, दादरवरून ट्रेन पकडली आणि आता नेरळला चाललो आहे. माझ्यासोबत आता मगाशी तुम्ही पाहिजे मंगेश होता, आता अजून 2 जण जॉईन झालेत आम्हाला मध्ये. हा वैभव आहे, वैभव वेटकोळी, आणि इकडे स्वप्नील राडे. हे सगळे माझे स्कूलमेट्स आहेत. अजून काही जण आहेत ते आम्हाला डायरेक्ट फार्म हाऊसवर भेटतील. काय का तो रे? चिठ्ठी आहे ना, तुम्ही पण द्या. हा का? हा वैभव वेटकोळी कधी टायमावर येत नाही, पण आज बरोबर टायमावर आलं ना रे. 1:53 ची ट्रेन होती, 1:52ला आलाय तो. भाई त्याला आज तर काय 70 करायचं ना. हा 70 करू तुझं, वेळेवर आलाय तू. तर मित्रांनो आम्ही आता नेरळला पोचलोय आणि सगळे आहेत सोबत आहेत. ते ॲक्च्युली गाड्या घेतल्यानंतर फर्स्ट टाइम आम्ही ट्रेनने हे करतोय ना रे पिकनिक. खूप वर्षांनी करतोय, नाहीतर मग आमच्या यांची गाड्या बाईक वगैरे सगळ्यांच्या असतात. खूप टाइम नंतर, खूप वर्षानंतर आम्ही ट्रेनने पिकनिक करतोय. आता पुढे काय फेस करावं लागेल काय माहिती. झालेत आता सगळ्यांचे लग्न झालेत, अर्ध्यांना. माझंच बाकी आहे. त्यांच्या बायकांनी पाठवले बाबा कसं तरी. हा याचाच पहिला लग्न झालंय ग्रुपमध्ये, हाच तो. आणि आता हे आम्ही 3 जण बाकी आहोत, मी वैभव मंगेश. मेन माणसं बाकी आहेत अजून. चला भेटू आपण. आज बघतो आता ऑटोने जायचं ना रे. बाहेर तर मित्रांनो आम्ही आता फार्म हाऊसला पोचलो आहे.
फार्म हाऊसचं नाव आहे कृष्णा फार्म हाऊस. नेरळपासून 15-20 मिनटं अंतरावर आहे, म्हणजे आम्ही ऑटोने आलो तिथून. तर आम्ही आता पोचलो आहे. हां, शेअरिंगला किती 150 रुपये घेतले त्यांनी एका ऑटोने. आम्ही त्यांचा नंबर पण घेतले. ते बोलले की जेव्हा जायचं असेल त्यावेळी कॉल करून मग आम्हाला ते परत पिकअपसुद्धा करतील इथून. आणि आता आम्ही पोचलो आहे. अजून बाकीचे येणार आहेत, ते पनवेलवरून निघालेत, बाईकने येत आहेत ते. साहेब आराम करत आहेत. हे दोघे जण ऑफिसमधून डायरेक्ट आले तिकडे. मी आणि मंगेश घरातून आलोय. काय मंग्या, घरचे काय बोलले? जायला सांगितलं ना? हो बाबा, परमिशन घेऊनच आलोय ना. मग बायकोने पाठवलं ना तुला? बायकोला 1 महिना अगोदर सांगितलं. नशीब. राजे इले भावा, जावा तिकडं आता. भाई नाना योग्याला घेऊन आला फायनली. हा तर मित्रांनो, आपले आले ते सगळे मित्र. हाय विशाल भोसले, नाव फक्त भोसले. हाय योगेश, वैभव, याचा इंट्रो झालाय. हा सुमंगल शिंदे, त्याच्याच आपण लग्नाला गेलो होतो. हे सारंग, समीर, असं पण इंट्रो झालाय. स्वप्नील राडे, भुरा, हे सगळे फ्रेंड्स आहेत. आणि फायनली आता पोचलेत ते. मित्रांनो सगळे आलेले आहेत आणि आल्यानंतर फ्रेश होऊन आता सगळे नाश्ता करतात. काय रे नाश्त्यात काय खायलाच बिझी? कांदा पोहे खूप छान आहेत, सर्वांनी या. एक नंबर. कांदे पोहे पण येतो काय वैभव, कसे आहेत कांदे पोहे? एक नंबर. हे किती वेळ तुझे कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे? हा दुसरा पहिल्यांदाच आहे. तर मित्रांनो आता नाश्ता करून झालं आहे आणि सगळे आता पोरं आता स्पोर्ट्स मोड त्यांचा ॲक्टिव्ह झालं आहे. तर ते आता बॅडमिंटन, क्रिकेट वगैरे सगळे खेळत आहेत. हे 2 ग्रुप आहेत, 2 ग्रुपमध्ये मॅच चालू झाले. एक साईडला आहेत मंगेश ठाकूर आणि सुमंगल शिंदे, तर दुसऱ्या साईडला आहेत स्वप्नील राडे आणि योगेश भुरवणे. अटीतटीचा सामना आहे. काही लोक खेळतात, काही लोक मग इथे फोटोशूट चालू आहे. आता उजेड आहे तोपर्यंत फोटो काढायचा विचार चालला, नंतर मग डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारायची. यांना नंतर फोटो काढायला मिळणारच नाही म्हणून ते आता फोटो काढून घेत आहेत. हे प्री वेडिंगला आला की काय? दिसत पण नाही रे. कुठला हाच ना? नॉट टू आहे. नॉट टू टी. कसा आहे मोबाईल? कसा रिव्ह्यू दे बाबा. मोबाईलचा रिव्ह्यू छान आहे. किती दिवस झाले? मस्ट बाय. किती दिवस झाले? 1 मंथ. 1 मंथ. कितीला घेतला? 2750. आणि किती व्हेरियंट काय तो? 12 GB की 8 GB? 128. 128 ना? चांगला आहे ना? बाय. नॉट 2T. नॉट टू टी. हां. भाई तू बॅडमिंटन खेळतोय की क्रिकेट खेळतोय? आता बॅडमिंटनची मॅच झाल्यानंतर तर क्रिकेट खेळतात बरं. आमच्या ग्रुप मधला मास्टर ब्लास्टर, उंची छोटा मास्टर ब्लास्टर. वैशिष्ट्य असणारे योगेश भुरवणे. उंची लहान पण कीर्ती महान. हे एवढा जोरात गेला. गावचं नाव काय? भाई डिफेन्स बघ. संगमेश्वरचे भुरवणे 11 टीमचे संघ मालक, कप्तान, कर्णधार योगेश भुरवणे.
विरुद्ध स्वप्नील राडे. राडे 11चे संघ मालक संघ मालक स्वप्नील राडे. त्यांची छोटी बंधू गणेश नगरचे राडे 11चे ब्रेटले असे ओळखले जाणारे स्वप्नील राडे भाई. कॅमेरामध्ये बॉल आलेला आहे. चोकीकार 11चे मंगेश ठाकूर आणि समोर आहेत सुमंगल शिंदे. मी इकडे राहतो. मारायला मारेल तो. कॅच पकड आता. काय नाही त्याला पोट आले ना वाकायला होत नाही त्याला. हा आळशीगिरी करतो नुसतं. हा बघ आउट 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 आउट. ए लहान पोरांना पण द्या रे. नाच ना. झालं तर क्रिकेट खेळून वगैरे झालंय. आता सगळे शांत होत आहेत. पाण्यात उड्या मारायला चाललेत. आता आंघोळ नाही गेले सकाळपासून. सगळे असे झालेत बिना आंघोळीचे ना रे. आंघोळ गेली होती का विशाल? चला आता उड्या मारा. 1 2 3. येड्यांची जत्रा. डर तर मित्रांनो तुम्ही पाहताय की फ्रेंड्स सगळे एन्जॉय करतात. पूलमध्ये मजा करतात. भिजत आहेत पाण्यातून. अंडरवॉटर वगैरे शूटिंग वगैरे करतायत. खूप मजा करत आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी बाहेर काय करतो आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो की मी पाण्यामध्ये नाही जाऊ शकत. मला ॲक्च्युली या 15-20 दिवसांपूर्वी माझी एक सर्जरी झाली. छोटंसं ऑपरेशन झालं. त्याच्यामुळे मग मला डॉक्टरने मनाई केलं आतमध्ये जा म्हणजे पाण्यामध्ये जायला. म्हणून मग हे बाहेरूनच मी मजा करतो आहे. त्यांच्या खुशीतच माझी खुशी असं मी हे करतो आहे. हे सगळं सेलिब्रेट करतो. आणि अजून एक सांगायचं होतं की मागच्या 2-3 महिन्यामध्ये मला काही व्हिडिओ अपलोड करता आले नाही. त्याचं कारण म्हणजे की काही दिवस मी ऑफिस कामात बिझी होतो. त्यानंतर मग माझी एक्झाम होती. त्याचं प्रिपरेशन चालू होतं. आणि एक्झामनंतर मग ते एक्झाम चालू झाली. आणि मग त्यानंतर परत मग ऑफिस मी रिजॉईन केल्यानंतर मग थोडंसं वर्कलोड होतं. आणि त्यामुळे कुठे जाता आलं नाही. मध्ये 1-2 वेळा मी जाऊन आलो होतो. पण त्याची मला व्हिडिओ एडिट करून अपलोड करता आली नाही. तर मी त्या व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन. तर बस आता मला इकडे येऊन फक्त फ्रेंडसोबत एन्जॉय करायचं होतं. त्यांना भेटायचं होतं. खूप दिवस झाले तर भेटलो नव्हतो. आणि खूप महिने झाले आय थिंक. कारण की आम्ही लास्ट टाईम जेव्हा एका फ्रेंडचं लग्न होतं त्यावेळी आम्ही भेटलो होतो. त्यानंतर मग आता भेटतो आहे. म्हणून मला हे मिस नव्हतं करायचं. तसे पण माझं आता माझं ऑपरेशन झालं असले तरी पण हे लोकांना माझी खूप काळजी घेत आहेत की कुठे काही त्रास होऊ नये, कुठे काही मला कमी पडू नये. त्यासाठी ते माझी पुरेपूर काळजी घेत आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही थँक्स. आणि या माझ्या 15-20 दिवसामध्ये माझ्या घरच्यांनीसुद्धा खूप काळजी घेतली. बहिणी असतील, भाऊ असतील, मम्मी पप्पा आहेत, त्यांनासुद्धा खूप मनापासून मी थँक्स बोलतो. कारण की या 15-20 दिवस खरंच खूप बेकार दिवस होते. पण खूप छान वाटलं त्यांची म्हणजे त्यांनी जशी काळजी घेतली ते खूप
काही वेळा तर मला भरून सुद्धा आलं होतं. खरंच खूप खूप मनापासून थँक्स तुमचेसुद्धा मम्मी पप्पा, कोमल, कल्याणी, कृपेश, धन्यवाद. तर मित्रांनो आता जेवायची वेळ झाली आहे आणि सगळे आता जेवायला बसलेत. इकडे तरी बघा हे जेवताना मला दाखव. सगळ्यांचं इंट्रोडक्शन. काय जेवायला? व्हेज मध्ये आम्हाला काय आहे? भाकरी आहे, पनीर मसाला, दाल तडका, भाकरी आहे, इकडे लोणचं आहे आणि हे स्वीट गुलाबजामुन आहेत. भाकऱ्यांचं तर मोठं हेच आहे, टोपलं झालंय. इकडे सॅलड आहे, सॅलाड आहे. इकडे हे सगळे ही सगळे व्हेजवाले आहेत. हे पापड आहेत आणि हे मेन आहेत ते नॉनव्हेज वाले. नॉनव्हेज नको मला दाखव. समीर नॉनव्हेज वाला ना? आहे दादा. व्हेज नॉनव्हेज हे सगळे नॉनव्हेज वाले आहेत. श्रावणामध्ये नॉनव्हेज खातात. काय आहे काय सांग जरा. हे चिकन मसाला, हा इकडे रस्सा आहे, ग्रेव्ही आहे आणि स्वीट मध्ये काला जामुन हे कॉमन आहे. आणि हे सलाड पण आणि इकडे राईस आहे ना. हा राईस आहे. तो राईस सर्वांना माहिती. चला आता दाबून घ्या. तर मग मित्रांनो जेवायला या, आम्ही जेवून घेतो. ताट वाढलंय, पटापट जेवून घेतो आणि भेटू नंतर मग जेवल्यानंतर. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ झाली आहे, सगळे उठलेत. मी आंघोळ केले, बाकी सगळेजण फक्त तोंड वगैरे धुवून ब्रश वगैरे करून नाश्ता करायला गेले. चला आपण पण जाऊया नाश्ता करायला. तर मित्रांनो आता ब्रेकफास्ट टाइम आहे, सगळेजण ब्रेकफास्ट करतायत. काय रे आहे ब्रेकफास्टला? काय आहे आता सांगा. मिसळ पाव, झणझणीत मिसळ पाव खाल्ली का? झालं ना तुमचं? एकदम कडक मध्ये होता. कसं होतं मिसळ पाव? एक नंबर. रेटिंग किती द्याल? आउट ऑफ किती? 5 पैकी 5 पैकी 4.5. याला कट. आणि आपल्यासाठी चहा बिस्किट. रेटिंग 10 ची पण असते. तुला काय माहिती आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. चालू द्या तुमचं. तर मित्रांनो सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही क्रिकेट वगैरे खेळलो. मी सुद्धा क्रिकेट खेळलो. काल खेळायला जमलं नाही पण आज खेळलो. आणि आता सगळे पूलमध्ये गेलेत. रात्रभर जागरण झालं मजबूतमध्ये. 3 वाजता झोपले सगळे. कोण कॅरम खेळत होतं, कोण चेस, कोण पत्ते. रात्रभर जागरण करून काढले. आता चालू स्विमिंग पूलमध्ये.
मित्रांनो स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर सगळेजण थकलेत आता भूक पण लागले. तर चाललं होता जेवण जिथे लावले इथे बघायला चाललं आहे. बघूया काय जेवायला. काय जेवायला? सलाड भाकरी मस्त सजवलंय पण मस्त. तांदळाची भाकरी इकडे काय पापड काय जिलेबी स्वीट डिश. स्वीट्समध्ये जिलेबी. हे नॉनव्हेज काउंटर आहे. हे नॉनव्हेजला सलाड भाकऱ्या प्लेट्स आहेत. हा काय आयटम चिकन. व्हेजमध्ये काय राईस. व्हेजमध्ये वा बस माझी सोय एक नंबर काम भारी. मित्रांनो जेवण रेडी आहे आणि जेवणारे पण रेडी आहेत. तर मित्रांनो आम्ही आता जेवतोय. जेवायला या बोला सगळ्यांना. जेवायला या सर्वांनी. श्रावण आहे म्हणून व्हेज खातो नाही तर मग चिकनच खाल्लं असतं. तर मित्रांनो इथलं आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि खरंच खूप छान जेवण होतं. काल रात्रीसुद्धा कालचा नाश्ता किंवा रात्रीचं जेवण, आज सकाळी नाश्ता आणि दुपारचं जेवण खूप छान होतं. आणि इकडचं फार्म हाऊससुद्धा मस्त मेंटेन केलं आहे. AC रूम्स आहेत, एक सेपरेट स्विमिंग पूल आहे आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या बिछाने म्हणजे गाद्या वगैरे खूप छान आहे फार्म हाऊस. जर तुम्हाला इथे यायचं असेल मी तर सजेस्ट करेन की तुम्ही इकडे या. हे नेरळला आहे, नेरळ माथेरानला आहे. आणि आपल्यासोबत आहेत या फार्म हाऊसचे मालक कृष्णा दादा आणि केतन दादा. तर यांचं हे फार्म हाऊस आहे आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करतो की तुम्ही या इकडे, या फार्म हाऊसला या, व्हिजिट करा. तुम्हाला जर यांचा नंबर पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर यांचा दिला आहे. तर तुम्ही नक्की या फार्म हाऊसला. आणि तुम्ही काय सांगाल? हे एकदा येऊन व्हिजिट करा तुम्ही फार्म हाऊसला, तुम्हाला प्रत्यक्षात समजेल काय म्हणजे काय आहे. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर ऑटोचं आपलं 3 किलोमीटरवर आहे. मी ऑटोचा सुद्धा तुम्हाला इथे नंबर देतो. ऑटोवाला आपला एक ओळखीचा आहे तर त्यांचा सुद्धा मी इथे नंबर देतो. तर तुम्ही इंस्टाग्राम वगैरे आयडी, इंस्टाग्राम आयडी पण आहे. तुमचा आयडी कृष्णा फार्म कृष्णा फार्म 52 नेरळ. तुम्ही सर्च केलं तरी इंस्टाला तुम्हाला मिळून जाईल. तर नक्की व्हिजिट करा आणि कमेंटमध्ये सांगा की हा फार्म हाऊस कसा आहे, हा लॉग कसा आहे तो. आणि चॅनलला भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो. चला आपण भेटू. थँक्स दादा. वेलकम. आँख में हीरा किसी के कान में हीरा, किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा. मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, बिलियन बार शुक्रिया. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से, बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से. होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों.
बिन से मैं जल बिन मछली, तुम बिन से मैं जल बिन मछली। यार मेरी शान हो यार तुम नकली, जान मेरी शान हो यार तुम नकली। साथ मेरे चलते हो आसमान की तरह, साथ मेरे चलते हो आसमान की तरह। दिल में मुझको रखते हो जान की तरह, दिल में मुझको रखते हो जान की तरह। तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों। ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों। एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों। ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों। ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों। हॅपी फ्रेंडशिप डे फ्रेंड्स. तर मित्रांनो, दिवसाचा शेवट झाला, या लॉगचा सुद्धा आपण शेवट करूया आणि आता सगळे चाललेत घरी. तर मित्रांनो, कसा गेला आजचा दिवस? कशी होती पिकनिक? कसा झाला लॉग? तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. या फार्म हाऊसला नक्की विजिट करा, या फार्म हाऊसला नक्की विजिट करा. सगळं काही ते कल्पेश चितकर डिस्क्रिप्शन मध्ये पुरवेल. तर चला मग भेटू आपण पुढच्या लॉग मध्ये. बाय. हॅपी फ्रेंडशिप डे.